आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग, तरुण, ज्येष्ठ, महिला बंधू भगिनी आणि लहान मुलं, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे सर्व या भूमीतील सगळे सुपुत्र आणि सर्व नेतेगण मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमतः अभिवादन करतो. ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला. आज क्रांती दिन आहे, तर क्रांतीवीरांना अभिवादन करतो. आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांना मी अभिवादन करतो, त्या क्रांतीवीरांना अभिवादन करतो. या ठिकाणी हा लढा खऱ्या अर्थाने सचिनदादा भट्टे अधिक मान्यवर म्हणाले की जुन्नरच्या तालुक्याच्या ह्या सगळं पुणे नाशिक रेल्वेच्या एरियामध्ये लागून असलेले ऍडजॉइनिंग सगळे तालुके असतील त्या सगळ्या जनतेचा लढा आहे. हा राजकीय लढा नाही, वैयक्तिक स्वार्थाचा लढा नाही, पक्षी लढा नाही, काही लढा नाही. की हजारो वर्ष आज त्याच्यामध्ये फायदा होणार आहे, भविष्यामध्ये फायदा होणार आहे. आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जसा लढा, तसा लढा आपल्याला आता उभारायचा आहे स्वातंत्र्य मिळाल्यासाठी, तसं लढण्यासाठी. आणि खरं आहे म्हणजे संतोषदादा म्हणाले, अतुल शेट्टी बोललो, आपण पण पाहिलं की गेले 20 वर्ष की माजी खासदार शिवाजीराव आढळराव दादा पाटील असतील, त्यांनी त्यांच्या काळात लढा दिला, अनेक वेळा संसद विषय मांडला. आणि आपले आता 10 वर्ष आपले खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांनी संसदेमध्ये अभ्यासपूर्ण निवेदन केलं, भाषण केलं आणि तो लढा निश्चित मांडला संसदेत. त्याप्रमाणे मोदी साहेबांनी सर्वांनी दखल घेतली. मागे या कार्यकर्ते साहेबांना आदरणीय संतोष नाना म्हणाले की काही भाग राज्य सरकारचा आणि काही भाग केंद्र सरकारचा, आणि त्याला मंजुरी हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री या नात्याने दिली. अजित पवार साहेब त्यावेळी होते, एकनाथजी शिंदे साहेब होते आणि यांनी राज्य शासनाने मान्यता दिली की आम्ही आमच्या राज्य शासनाचा भाग हा रेल्वेसाठी उचलायला तयार आहोत. आणि त्याप्रमाणे 1700 कोटी रुपयाचा डीपीआर झाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग ते झाला म्हणजे तो आपोआप नाही होत. डीपीआर होण्यापूर्वी आता 2 आमदार आहेत आपल्याकडं, आता आम्हाला एवढं डीपीआरचं कळत नाही, त्याला डीपीआरचं सगळं आहे. तर त्यामध्ये तो डीपीआर जो आहे ते सगळे अधिकारी नेमले जातात त्या खात्यामार्फत, त्याचे सगळ्या अर्थाने असेसमेंट होतं, त्याचे फायदे तोटे सगळे बघितले जातात. आणि सगळं झाल्यानंतर 1700 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. अतुल शेट्टी बोलताना आता हे झालं, संतोष नाना म्हणाले की 1300-1400 कोटी रुपयाचं वाटप झालं, ऍक्विजिशन झालं, प्रत्यक्ष संपादित झाली जमीन. आणि मग कशी झाली? आणि त्यामुळे आम्हाला पण खरंच आशा पल्लवी झाल्या. सतीश दादा म्हटले ते खरं आहे. आता आम्ही 15-20 वर्ष म्हणजे रेल्वे होईल महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेत्यांनी, उद्योगपतींनी इकडे 5 स्टार साठी मोठमोठ्या याच्यासाठी जमिनी खरेदी केल्या. आपल्याला नंतर कळलं, पण आपण म्हटलं ठीक आहे, नाही जमीन मिळेल तर नाही मिळेल, इथं तरी बाजार नंतर चांगला येईल, माझ्या शेतकऱ्यांना माल मुंबईला जाईल एक्सपोर्ट. आणि हे म्हणतो की अमोल कोल्हे साहेबांच्या माध्यमातून या रेल्वेमध्ये त्यांनी योगदान त्यांचं असं आहे की त्यांनी आरेफाटा आणि नारायणगावला हे अॅग्रोचं हे दिलं, रॅक तो मंजूर केला, अॅग्रो रॅक. कारण असं आहे, मुंबई आपल्या जवळ आहे, बाबूशेठ एक्सपोर्ट बंदर जवळ आहे. आणि त्यामुळं प्रदेशामध्ये नाशिक पासून आपल्या जुन्नर तालुक्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचा, कारण आपले शेतकरी फार चांगले आहेत, तो माल जाण्याच्या दृष्टीने ही रेल्वे महत्वाची आहे आणि त्यांनी सगळं हे केलेलं आहे. आणि म्हणून असं असताना त्याचं काम सगळं चालू असताना, भूमी संपादन होत असताना, जुन्नर तालुक्यातला नाही म्हणजे पुण्यापासून जे नाशिक रेल्वे होतात, मग मंचर असेल, खेड असेल, जुन्नर असेल, संगमनेर असेल, या माझ्या शेतकऱ्यांचा कोणाचाही विरोध नसताना, कारण पुरंदरला पाहिलं विरोध होता संपादनाला, तसा विरोध कुणाचाही नाही. असा कधी नसताना हे सगळं अचानक जो डायव्हर्ट करण्याचं चाललं, हा मार्ग रद्द करण्याचं जे नियोजन आहे त्याला आमचा सगळ्या जुन्नर वासियांचा विरोध आहे. हा कुणाचा, आणि भास्कर श्रीरामचे म्हटले की तरुण, पण आपण पण ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळी, तरुण, आपली मुलं 10-12 वर्षाची आहे सगळी. हा जुन्नर तालुक्यातला लढा आहे आणि खरं आहे तरुणांच्या भविष्यासाठी निश्चित, पण नुसतं तरुण नाही, या जुन्नर तालुक्यातली सगळी जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. सतीश दादा म्हटले तसं रेल्वे आपलं हे केलं, विमानतळ केलं, आणि म्हणणे इंडस्ट्री नाही. अकरजी अतुल शेठ आपल्या म्हणले इंडस्ट्री वल्लभशेठ पिंटके साहेबांपासून पाहतोय की एमआयडीसी झाली पाहिजे, चाकणला झाली, सुरूरला झाली, त्यांचं डेव्हलपमेंट बघा. प्रचंड रोजगार मिळाले, बिहार, उत्तर प्रदेश देशातले लोक तिथे आले. खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट आहे ती इंडस्ट्रीमुळे, रस्त्यामुळे, विमानतळामुळे, रेल्वेमुळे होती. हे जगाचा इतिहास आहे.
दळणवळणामुळे होती. इंडस्ट्री नाही म्हटली MIDC, विमानतळ नाही म्हणजे आता काय गेलं मला त्याच्यात राग खोला जायचं नाही. पुरंदरला गेलं खेळचं, तिकडे सगळं आता झालं, ऍक्विशन झालं, पैसे दिले, झालं. दुर्दैव, मला काय त्याचं राजकीय बोलायचं नाही. रेल्वे झाली, आम्ही खुश होतो, सगळी मंडळी तालुक्यातली या भागातली सगळ्या पुण्यापासून नाशिक पर्यंत. आता त्याचं पण डायव्हर्ट झालं. म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यातल्या आणि या भागातल्या लोकांनी करायचं काय, भविष्य काय, तरुणांचं भविष्य जसं म्हणलं तर खरं काय की आज इथं चाकणला पुण्याला सुद्धा अपडाऊन करणारे हजारो तरुण आहेत या भागातले. आपले शेतकरी मुंबईला माल पाठवतात आणि डेव्हलपमेंट जे आहे ती खऱ्या अर्थानं ही रेल्वे झाली तर होणार, दळणवळणाशिवाय नाही. आम्ही विमानतळ जाऊ त्यात गेलं, परंतु बाप्पाजी ही रेल्वे या सर्व जुन्नर तालुक्यातल्या आपल्या सर्वांच्या जीवनाचा भविष्याचा हा आजपर्यंतचा भाग आहे. आणि म्हणून मी सगळं खरं पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियांना पण तुम्हाला सांगतो, तुम्ही या सुपुत्र, या तुम्हीचे सुपुत्र आहात. हा राजकीय विषय नाही. आणि मला सांगायला असं वाटतं की मगाशी म्हणाला कोणी जिल्ह्याला जाव, 1945 साली जिल्ह्याची घोषणा केली, मला वाटतं आपले विकासजी दरेकर म्हणाले. आणि त्याप्रमाणे इथे फडणवीस साहेबांनी आखोडकर समिती स्थापन केले, त्यांना धन्यवाद देतो. आपले मुरलीधर मोहोळ साहेब इथले मंत्री आहेत आणि नितीनजी गडकरी सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत. शरद पवार साहेबांचे उद्या सगळे खासदार भेटणार. तर मला विनंती करतो की आपण आपला विषय समजून, महाराष्ट्राची अस्मिता समजून हा विषय मार्गी लागावा आणि रेल्वे निश्चित या मार्गाने जाण्यासाठी करावं. आपण सर्व बंधूंनी त्याच्यासाठी साथ द्यावी आणि यापेक्षाही नाहीतर तीव्र आंदोलन हे लोकशाही मार्गाने करायला लागेल असं या ठिकाणी थांबतो, म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.